स्वतःतलं आंबेडकरवादी तत्वज्ञान जे जगले, जे जिवंत स्वरूपामध्ये ज्यांनी त्याची अनुभूती घेतली, ज्यांच्या देहबोलीतून आणि ज्यांच्या नावातून हा यज्ञ ज्यांनी तेवत ठेवला आणि आज यशस्वीरित्या SC विभागाची धुरा ज्यांनी हस्तांतरित केली, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माझे सहकारी सिद्धार्थ हत्तीअंबेरे, युवा काँग्रेसपासून माझ्या सोबत काम करणारे आणि आताही प्रदेशमध्ये खांद्याला खांदा घालून काम करणारे संदेश कोंडवेलकर, ज्यांचे आजोबा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली म्हणून राहिले, असं एक व्यक्तिमत्व देखील आज मंचावर या ठिकाणी आहे. असे त्रिमूर्ती आणि उपस्थित माझ्या सहकारी बंधू आणि भगिनींना, अनिरुद्ध बनकरांचा जो झंझावात आहे, त्यांची जी वाणी आहे, त्यांचे जे व्यक्तिमत्व आहे, हे आपल्या सर्वजण आपण जाणून आहोत. समाजकारणातले, राजकारणातले सर्वजण त्यांना आपण ओळखतो. आंबेडकरी जनताही ओळखते, भारतीय नागरिकही ओळखतात, संविधानवादी पण ओळखतात आणि मनुवादी पण त्यांना ओळखतात. संविधानवाद्यांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, आणि मनुवाद्यांना त्यांच्याबद्दल पोटसूळ आहे. आपण सर्वजण बॅलन्स करण्याच्या जमान्यात राहतो. हाही माझा, तोही माझा. मात्र एक रेष आखल्या गेलेली आहे, लढाई सुरू झालेली आहे. एका बाजूला मनुवादी आहेत तर दुसऱ्या बाजूला संविधानवादी आहे, आणि ही लढाई लढताना यामध्ये पक्के लोक लागतील. सत्ता दिसल्यानंतर ज्यांच्या तोंडातून लाळ टपकते अशा लोकांच्या भरोश्यावर ही लढाई लढल्या जाऊ शकत नाही. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे, ही सिंठोक रोखोक भूमिका घेऊन राहुल गांधी देशभरामध्ये जागर करत आहे. आणि त्यांच्या नेतृत्वात काम करत असताना पुढचा काळ हा तुमच्या माझ्यासाठी हा संघर्षाचा आहे. हा रडायचा काळ नाही, हा लढायचा काळ आहे. आम्हाला काय मिळालं, आम्ही काय करणार, आमचं काय झालं, हा आजचा काळ नाही. अधिकार मागितला पाहिजे, सामाजिक न्यायाची लढाई लढली पाहिजे. प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्येच्या आधारावर भागीदारी मिळालीच पाहिजे. आणि गतकाळातला ज्या काही चुकीच्या घटना असतील त्या अनुषंगानं करुणेच्या माध्यमातून देखील झुकत माफ हे देखील मिळालं पाहिजे. पण कधी सर सलामत तो पगडी 50. आज सरच आपलं कटावर आलेलं आहे. आणि आपण जर जुनेच गाणे आवडत बसलो तर आपल्याला आगामी काळ माफ करणार नाही. आणि या अनुषंगाने वेगवेगळ्या लढाया, वेगवेगळे मुद्दे घेऊन आता भारतीय जनता पक्ष नव्हे तर RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे जात आहे. कालचीच घटना आहे, IPS नावाची प्लेट जी आहे ती खांद्यावर लावणारा, त्याच्या गोऱ्या गोमट्या चेहऱ्याने महाराष्ट्राला ओळख असणारा आणि त्याच्या मधाळ वाणीने सुपरिचित असणारा एक IPS अधिकारी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तारीफ करतो. अरे गड्या, तू IPS आहे, तू SP राहिला आहे, तुझं नाव आहे, आणि जी संस्था रजिस्टर नाही, ज्यांनी नोंदणी करून घेतली नाही, त्यांचं सदस्य कोण होऊ शकतं नाही होऊ शकत हे माहीत नाही, त्याच्याजवळच्या आर्थिक व्यवहाराची माहिती नाही, नव्हे तर एक थेट दहशतवाद आणि समाजात विष कालवणाऱ्या एका संघटनेला चांगलं म्हणतोय. याचा अर्थ काय की शेपटी आता भले भले हलवायला लागलेले आहेत, भले भले बाटलेले आहेत. आता सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में. त्यामुळे सरळ सरळ लढाई आहे आणि लढाई आपल्याला सर्वांना लढायची आहे. आणि या लढाईतला एक महत्वपूर्ण घटक म्हणजे SC डिपार्टमेंट, आणि या लढाईतली जाण असणारा एक सुजाण समाज म्हणजे अर्थातच आंबेडकरी जनता. आणि ही लढाई लढताना आपण सर्वांना सोबत घेऊन लढलं पाहिजे. ही भूमिका
नव्हे तर ही जबाबदारी अनिरुद्धजी ही तुमच्यावर आहे आणि तुमच्या माध्यमातून या लढाईचा एक नव्हे तर आपल्याला वेगवेगळ्या आयामावर ही लढाई लढावं लागणार आहे. तुमच्याजवळ ऊर्जा आहे, तुमच्याजवळ प्रज्ञा आहे आणि तुमच्याजवळ वैचाराची स्पष्टता आहे आणि या माध्यमातून आता तुम्हाला पुढे जायचंय ही आपल्या पुढे मी अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हे पुढे जात असताना तुम्हालाही हत्तीजवळ येण्याकरता आणि हत्तीचं बळ नाही तर हत्तीच्या अंबारीत बसवण्याकरता जे मावळते अध्यक्ष आहेत हे तुमच्या सोबत आहे. मी प्रदेश अध्यक्ष तुम्ही तर आहेच आहे, ज्याच्या नावातच सिद्धार्थ आहे असा ज्यांनी मागच्या काळात खस्ता खाल्ल्या, सगळ्यांना फिरलं, भाऊ 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 म्हणून सगळ्यांना अशी बोलत राहिले. डोक्यावर बर्फाची लादी, तोंडात खडी साखर, पायाला फिगरे लावून सिद्धार्थ हा उभा आडवा महाराष्ट्र फिरला. कधी कोणाशी भांडला नाही, कधी कोणाशी तंडला नाही आणि आपला जो वसा आहे एससी डिपार्टमेंटचा वसा हा कधी सिद्धार्थने सोडला नाही. एक चांगला कारकीर्द हे आपल्याला मिळून आपल्या सिद्धार्थजी तुम्ही एक चांगली कारकीर्द राहिली, एक यशस्वी कारकीर्द राहिली आणि शो मस्ट गो ऑन बॅटल जी आहे दुसऱ्याच्या हातात द्यायची असते. त्यामुळे मी सिद्धार्थ हत्ती आंबेरेंच्याही चांगल्या अशा कारकिर्दीबद्दल मी त्यांचा सत्कार करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याच्या प्रती नोंद घेत असताना मी चांगलं कार्य केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नात्यानं कृतज्ञता देखील या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मी शिडीवरून वर येत असताना माझ्या एका हातात सिद्धार्थांचा हात होता, हत्ती आंबेरेंचा हात होता आणि दुसऱ्या हातात डॉक्टर अनिरुद्ध वनकरांचा हात होता आणि पायऱ्या चढता चढता म्हटलं की काय योगायोग आहे, एकीकडे ऊर्जा आहे तर दुसरीकडे दिशा आहे, एकीकडे कष्ट घेण्याची तयारी आहे तर दुसरीकडे त्या शक्तीला आवश्यक ते बळ देण्याची ही क्षमता दुसरीकडे आहे. आणि तुमच्या दोघांचं जर कॉम्बिनेशन राहिलं तर महाराष्ट्र हा जो आहे हा उभा आडवा महाराष्ट्रामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. हा दुसरा मजला टिळक भवनचा चढता चढता जो संदर्भ आहे तो संदर्भ मी आगामी काळामध्ये काय होणार आहे आणि या सगळ्या उदाहरणातच माझ्या मनातली भावना नव्हे तर काळ काय सांगतोय हा योग आपसूक जुळून आलेला नाही तर काहीतरी नियतीलाही काहीतरी करून घ्यायचं तुमच्या जोडगोळीतून आहे. करिता ही जबाबदारी मी आपल्या दोघांवर टाकतो. अनिरुद्धजी हुशार आहेत, त्यांच्याजवळ गायनाची, त्यांच्याजवळ पद्य आहे, त्यांच्याजवळ गद्य आहे, त्यांच्याजवळ शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, मनुवाद्यांचा कावा त्यांना माहिती आहे. तर सिद्धार्थ हत्ती आंबेडकरांजवळ राजकारणाचे जे वेगवेगळे पैलू ते आहेत. अनिरुद्धजी तुम्ही जसे आहात तसेच राहा. राजकारणात आल्यानंतर हे करावं लागतं ते करावं लागतं अशी काही आवश्यकता नाही. राहुल गांधींनी आता वेगळ्या पद्धतीने राजकारण करायचं आहे असं राहुल गांधींनी आपल्याला आदेश दिलेले आहेत किंवा आजची गरज आहे तेही सांगितलेली आहे. त्यामुळे तुमचं वेगळेपण जे आहे हे तसंच ठेवा, मात्र पक्षाला उभारी द्यायची आहे, आपल्या विभागाला उभारी द्यायची आहे. जुना वसा जो आहे तो पुढे अधिक घेऊन जायचा आहे आणि त्या अनुषंगानं तुम्ही 100% पक्षाला तुमचा वेळ द्या. क्वालिटी ऑफ टाइम, क्वांटिटी ऑफ टाइम हा दोन्ही तुमच्याकडून पाहिजे. आपले शिबिर झाले पाहिजे, आपले कार्यकर्ते आले पाहिजे, ते जोडले गेले पाहिजे, त्यांना पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि तुमचा निर्णय घेत असताना मी कोणाला अध्यक्ष करायचं सिद्धार्थ हत्ती आंबेडकरांनी सांगितलं की मला दादा तुमच्या कमिटीत घ्या, माझा भाऊ आहे की आता प्रदेशचं केलं, आता मला उपाध्यक्ष तुमच्या कमिटीत व्हायचं आहे. हे सांगत असताना पुढचा अध्यक्ष कसा असला पाहिजे या संदर्भात देखील पुढे चर्चा झाली. मी उघड्या डोळ्यांनी सगळीकडून फिरून शोधत होतो. नेत्याची अनेक मुलं होती, मोठ्या मोठ्या गाड्यावाली होती, सर्व लोक आपल्याजवळ होती आणि त्यांचा सर्वांचा आदर आहे. मात्र हे सगळं करता 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 माझी नजर तुमच्यावर स्थिरावली आणि मी योग्य ठिकाणून तुम्हाला निरोप पाठवला. तुम्ही विमानाने धावत धावत आले. धावत धावत विमानाने येणारी माणसं कमी आहे, तुमचा स्पीड इतका आहे की विमानाने आले, धावत धावत आले. आणि तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं अत्यंत नम्रतेने हात जोडून
की मला संधी द्या, मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास बघता क्षणी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय पक्षाच्या नात्याने मी घेतला. तो आत्मविश्वास आणि तुमची प्रतिभा हे तुम्ही मागायला आलेले नाही. तुम्ही पक्षाकडे पद मागायला आले, पक्षाने तुम्हाला निवड केली आहे. मात्र हे सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता तुमची आहे. नाही तर फोन तो आणतो बंद करा. काय तो गायनातला संगीतातला माणूस, ते हर्षाला सकाळ काही कळत नाही, त्याला काही. ही आपल्या दोघांची फजिती होऊ देऊ नका. आणि संविधान वाचवण्याची लढाई ही आपल्याला लढायची आहे. त्यामुळे येड्या बगावळ्याचा हा कारभार जरी नसला तरी या सर्वातून आपल्याला आज शुभेच्छा अपेक्षा सर्व व्यक्त करत असताना जबाबदारी सुनिश्चित या माध्यमातून या ठिकाणी करतो. सभागृहात बसलेली सर्व जी लोक आहेत, आपल्या सर्वांचे चेहरे, आपली उपस्थिती, आपला ऐकण्याचा जो असणारी एकंदरीत भूमिका, यामध्ये सर्व काही लपलेलं आहे. यामध्ये बरेच सर्व काही दडलेलं आहे. आणि समजणे वाले को इशारा काफी नाही. तर या हॉलमध्ये बरेच कार्यक्रम होतात, असली कार्यक्रम होतात, खरे कार्यक्रम होतात. मात्र या कार्यक्रमात जे काही फाउंडेशन दिसतंय याचा अर्थ आता इमारत आपण बांधू शकतो. फक्त हिंमत आणि जिद्द ही आपल्यात असली पाहिजे. ही जी अट आहे ती अट आपण सर्वजण या ठिकाणी मान्य करूया आणि त्यांना समर्थ साथ देऊया. नाही तर झिलप्या धाडण्याची एक वाईट सवय आपल्याला लागलेली आहे. कोणत्याही कामाचं निरीक्षण, परीक्षण, समीक्षण, उपदेशन, मार्गदर्शन आणि पर्यवेक्षण काही झालं तर ह्याच भानगडी करण्यामध्ये आपण आपला खूप टाइम वेस्ट करतोय. गाढवाची गोष्ट माहिती आहे, लोक बसूही देत नाही, वाई चालू देत नाही. आणि बऱ्याच वेळेस असं येतं की मग ते गाढव जे आहे ते खांद्यावर घेऊन फिरावं लागतं. अशी अवस्था येऊ देऊ नका, तसं वातावरण ठेवू नका. की आपल्या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो. नाहीतर नवीन काहीतरी घडवायचं आहे, अंगानं तेच तिकीट आणि तोच पिक्चर, तोच माणूस, तीच तक्रार, तीच कॅसेट, हे ऐकून 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 आता कान हिटायचा वेळ आलेला आहे. आता गड्यो ते बंद करा आणि आता नव्या युगामध्ये नव्या काळ घडवण्याकरता आपण सर्वजण जोमाने पुढे जाऊ, ही कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता एवढंच सांगतो की वर्षभरातलं माझं क्रेडिट काय, तर माझी जात कोणाला अद्यापर्यंत वर्षभरात समजलेली नाही. कोणाला माझ्या समाजाची कोशाची काही देणं घेणं नाही, हे माझं श्रेय आहे. जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा टीव्हीवर लाईन चालली की हर्षवर्धन सपकाळ यांची निवड आणि पहिल्यांदा आदिवासी समाजाला न्याय मिळाला, आदिवासी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळची निवड. हा आपल्याला भारत आपल्याला घडवायचा. यात आत्मप्रौढीचा भाग काढून टाकू. मात्र कोण काय हा समजता कामा नाही. सिद्धार्थ, मी आमदार झालो, वर्षातही आम्ही सभागृहात गेलो. मला 3 वर्षानंतर सभागृहात सोबत काम करताना वर्षातही मला म्हणाल्या की हर्षवर्धन भाऊ, तुम्ही ओपन कॉन्स्टिट्यूशनतून निवडून येता का? म्हटलं हो ताई. मग त्या पुन्हा बोलत आम्ही जेवण करत होतो. पुन्हा म्हणाल्या मग आपल्या समाजाचे लोक त्या मतदारसंघात जास्त आहेत का? तर म्हटलं हो ताई, विदर्भामध्ये आपल्या समाज प्रत्येक ठिकाणी आहेत. पुन्हा त्यांच्याकडून काही राहवल्या गेलं नाही. त्या म्हणाले तुम्ही बुद्धिस्ट आहे का? म्हटलं होत आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानावर आणि बुद्धांच्या विचारावर माझी पूर्ण निष्ठा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तसेच्या तसे शब्द सांगू राहिलो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अभिप्रेत समाज निर्माण केला पाहिजे, ही माझी धडपड आहे. म्हणून मी आंबेडकरवादी आहे. सगळं झाल्यानंतर त्यांचा अजून गोंधळ वाढला आणि ते म्हणाले की तुम्ही एससी आहे का? तर म्हटलं ताई, मी कोणत्याच जातीचा नाही, मी कोणत्याच धर्माचा नाही. माझे आई वडील जे आहेत ते मात्र एससी हे नव्हते, ते वेगळ्या समाजाचे होते.
तात्पर्य सांगायचं की 3 वर्ष काम केल्यावरही माझी जात ही जर वर्षाताईंसारख्या एका आमच्या नेत्याला लढवायला लोकांना असं वाटायचं की हा आपलाच आहे, तर हा भारत आपल्याला कुठेतरी घडवायचा आहे. रणपिसेजी नाही आहेत, नाही तर रणपिसेजींना बरेच काळ वाटत होतं की मी त्यांचा आहे. आणि हे मी अभिमानानं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो. जाता जाता एवढंच सांगतो की माझं नाव काय, हर्षवर्धन. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्थापन केला, मनुवादी आणले, त्यांनी आपल्या देशातून नष्ट केला, इतिहास आहे. मात्र विदेशामध्ये चालला गेला. आणि मग यांगशांग नावाचे एक बनतेजी अनेक वर्षांनंतर, दशकांनंतर भारतात आले, शतकांनंतर. आणि त्यावेळेस भारतामध्ये राज्य कोणाचं होतं? सम्राट हर्षवर्धनाचं होतं. यांगशांग हे हर्षवर्धनाची बहीण राजश्रीला भेटले. त्यांनी धम्म सांगितला, ती भावाकडे घेऊन गेली. आणि हर्षवर्धनाने अनेक वर्षांनंतर बौद्ध धर्माला राजमान्यता दिली, बौद्ध धर्म स्वीकारला. योगाकाने माझं नाव हर्षवर्धन आहे आणि माझ्या नावाचा संदर्भ हा तथागत गौतम बुद्धांशी आहे. आणि माझं आडनाव काय? सकपाळ. काही बोलायची आवश्यकता आहे का? नावात तथागत गौतम बुद्ध, आडनावात बाबासाहेब आंबेडकर. बोलो भीमा भगवान की. मधात अनिरुद्ध भाऊ काही भानगडच नाही. त्यामुळे यायचा धडकन काम सांगायचं, मी तुमचाच आहे आणि तुमचाच राहील. पूर्ण तुम्हाला पाठिंबा, तुम्हालाच नाही तर तुमच्या विभागाला पूर्ण राहील. कारण असा दूध शर्करा योग हा कधी वारंवार येत नसतो. त्यामुळे एवढंच बोलतो, अधिक बोलायची आता काही आवश्यकता नाही. मी त्यांना जेव्हा त्यांचा सत्कार केला, त्यांच्या गळ्यात मी दुपट्टा घातला, त्यांच्या जवळला फुलाचा गुच्छ दिला आणि हातात संविधान दिलं, तेव्हा अनिरुद्ध भाऊंच्या डोळ्यात पाणी होतं, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघत असताना भाऊ म्हणून मी त्यांना कुरवाळलं. त्यामागची माझी जी भावना होती की अशा पदग्रहण सोहळ्यामध्ये ज्या माणसाच्या डोळ्यात अश्रू येतात, म्हणजे या माणसाचा जन्म कसा झाला असेल, या माणसाचे मायबाप कसे राहिले असतील, हा माणूस या स्टेजवर येण्याकरता किती संघर्ष करावा लागला असेल, किती टप्पे खाल्ले असतील. आणि आज टिळक भवनामध्ये येऊन या जिथे सत्ता दीर्घकाळ राहिली, एकापेक्षा एक लोक या स्टेजवर राहिले, जो काँग्रेस नावाचा एक मोठा पक्ष आहे त्याचा प्रदेश अध्यक्ष आज सत्कार करतो. यातून त्यांच्या डोळ्यात जो कृतज्ञतेचा भाव, त्यांचा जो झळकला आणि त्यामागे मला जो संघर्ष दिसला, तुमच्या त्या संघर्षाला मी प्रणाम करतो. आणि त्या संघर्षाला तुम्ही विसरायचं नाही. आणि अशाच संघर्षातले लोक हे राजसत्तेत आले पाहिजे. हरामखोर हलकट या लोकांना जर आपल्याला बाहेर थांबवायचं असेल तर तुम्हाला मला आपल्याला हाडाची कड करावी लागणार आहे. तुम्हाला आणि मला जागर करावं लागणार आहे. आणि हे जे व्रत आहे, हे तळहातावरचा विस्तव जो आहे, हा पुढे घेऊन जावं लागणार आहे. मी तुमच्या संघर्षाला प्रणाम करतो आणि तुमच्या भावी यशाला मी हार्दिक भरगच्च अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. और तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, हे अभिवाचन देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय जगत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.